मित्रांनो, 12 फेब्रुवारीपासून पारो ही नवीन मालिका झी मराठीवर दाखल झाली आहे। ही मालिका सध्या प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसते। या मालिकेतील कलाकारांची फौज, त्यांचा दमदार अभिनय याच्या सोबतच ही मालिका अजून एका कारणासाठी चर्चेत आली आहे। ती चर्चा म्हणजे या मालिकेत दाखवला जाणारा किर्लोस्करांचा भव्य दिव्य असा वाडा किंवा त्यांचं आलिशान असं मोठंसं घर। तर हे आलिशान घर नेमकं कुठे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर पारो या मालिकेचा पहिला प्रोमो जेव्हा समोर आला तेव्हा किर्लोस्करांचा हा विला किंवा घर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेताना दिसलं। त्यामुळे मालिकेचं नेमकं शूटिंग कुठे होतंय आणि हा विला कुणी बांधला, किती एरियात बांधला, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात पडले आहेत। या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण मिळवणार आहोत। तर झी मराठी वाहिनीने पहिल्यांदाच पारो या मालिकेतून एवढी मोठी भव्य दिव्यता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। मालिकेचं शूटिंग लोकेशन हे सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरणाजवळ बांधलेल्या दहिवड आष्टी या गावचं आहे। सिरेनिटी व्हिला असं या व्हिल्याचं नाव आहे। नावाप्रमाणेच हे व्हिला निसर्गाच्या खुशीत वसलेले आहे। निळेसार आणि विस्तारलेलं उरमोडी धरणाचे पाणी, डोंगर, दऱ्या, हिरवेगार झाडी अशा निसर्गाच्या सानिध्यात हा व्हिला 2021 रोजी मोठ्या दिमाखात उभारण्यात आला। हा व्हिला कोणाचा आहे याचं उत्तर मात्र गुपित ठेवण्यात आलं, पण कार्वी डिझाइन स्टुडिओ यांच्यामार्फत सुमित बगाडे आणि वैदेही बगाडे या दोन साताऱ्यातील प्रसिद्ध आर्किटेक्टने हा व्हिला डिझाईन केला आहे। 2019 मध्ये या व्हिलाच्या डिझाईनचं काम पूर्ण झालं। तब्बल 3 वर्षाच्या मेहनतीनंतर बगाडे यांनी 2021 मध्ये हे बांधकाम पूर्ण केलं। हे बांधकाम निवासी म्हणून बांधण्यात आलं आहे, त्यामुळे ही मालमत्ता खाजगी असल्याचं सांगितलं जातंय। अर्थात या व्हिलाच्या मालकाचं नाव जाहीर करणे प्रकर्षाने टाळण्यात आलं आहे। या व्हिलाचं खास वैशिष्ट्य असं की 1.5 एकर परिसरात हा प्रोजेक्ट बनवण्यात आला आहे। त्यातील तब्बल 15,000 स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये व्हिलाचे बांधकाम करण्यात आलं आहे। प्रशस्त गार्डन एरिया, स्विमिंग पूल यांनाही यात स्थान देण्यात आलं आहे। व्हिलाच्या लागूनच धरण असल्याने इथला परिसर तुम्हाला आकर्षित करतो। हा व्हिला बनवण्यासाठी तब्बल 6 कोटी खर्च झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे। 2022 मध्ये या प्रोजेक्टसाठी आर्किटेक्ट सुमित बगाडे यांना नॅशनल अचीव अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे। झी मराठीवरील पारो या मालिकेचे निर्माते तेजेंद्र नेसवणकर यांना हा व्हिला पाहता क्षणी आवडला। भली मोठी रक्कम मोजून व्हिला हा त्यांनी शूटिंगसाठी निवडला आहे। तेव्हा भविष्यात कधी फिरण्यासाठी तुम्ही उरमोडी धरण परिसरात गेलात तर या व्हिलाला एकदा तरी नक्की भेट द्या। तर पारो या मालिकेतील हे भव्य दिव्य किर्लोस्करांचं घर म्हणजेच हा व्हिला तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट्स करून नक्की सांगा। त्याचबरोबर ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।